नमस्कार। आता आपलं चाललं आहे मुद्रा। तर पहिले मी पुन्हा एकदा प्रतीक सांगते। अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल। आपलं एक एक बोट एकेका तत्वाचं प्रतीक आहे। आपण पहिली मुद्रा केली ज्ञान मुद्रा, ज्याच्यामध्ये अग्नी तत्व आणि वायू तत्व एकमेकांना अग्रभागी म्हणजे टोकावर भेटलेलं आहोत आणि बाकीची तीन बोट सरळ। आता खूप जण म्हणतो आम्ही मुद्रा करतो, पण काय होतं, पहिली 2 मिनिटं तुमची बोट सरळ असतात, नंतर तुमच्याही नकळत बोट मिटली जातात। झाली का ती मुद्रा पूर्ण? नाही झाली। मग ही मुद्रा तुमची चुकल्यामुळे काय होतं, जो मुद्रेचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळायचा आहे तो मिळत नाही। जसं तुम्हाला उत्तर पूर्ण येतंय, पण तुम्ही उत्तर लिहिताना पूर्ण विराम घातला नाही, अनुस्वार घातला नाही, तर वाचणाऱ्याला त्याचे मार्क मिळतील का? पूर्ण नाही मिळणार। तीच गोष्ट ह्या मुद्रेच्या बाबतीत होते। पण मुद्रा तर लावली, सुरुवात तर खूप सुंदर केली, पण ती मुद्रा मग काय झाली, पुढे मुद्रेच्या नंतर बोट फोल्ड झाली बाकीची। तर तसं न होऊ देता 3 बोट अगदी सलग व्यवस्थित उघडी राहायला पाहिजे आणि ज्या बोटांनी मुद्रा लावलेली आहे त्या दोन्ही बोटांचा व्यवस्थित एकमेकावर हलकासा दाब किंवा स्पर्श जाणवला पाहिजे, इथपर्यंतचा तुमच्या दोन्ही बोट एकमेकांना येऊन भेटली पाहिजेत। तर हा झाला ज्ञान मुद्रा। नंतर पेन किलर, पीडांतक। आणि एक लक्षात ठेवायचं आहे, तुमची रीढ की हड्डी सरळ भिंतीला कशाला टेकलेलं नाही पाहिजे, तुमच्या पाठीपासून ती वस्तू लांब पाहिजे। तुम्ही खुर्चीत बसून करा, बेडवर बसून करा, पण तुमची पाठ अगदीच तुम्ही खूप आजारी नसाल, खूपच तुम्हाला टेकल्याशिवाय होतच नाही, त्या परिस्थितीत पण प्रयत्न करा की एखादी उशी सरळ उभी ठेवून वगैरे प्रयत्न करा। बाक काढून बसू नका, रेलून अशा पद्धतीने वाकडं तिकडं बसू नका, आराम करून नाही, एकदम कॉम्पॅक्ट, जितकं शरीर जवळ येऊन कराल तितकं पाहिजे। अशा पद्धतीने तुम्हाला ही झाली तुमची कुठली झाली, वायू मुद्रा किंवा पेन किलर मुद्रा। ही बघा, आपल्या शरीरात जेव्हा वायू वाढतो तर एक तर तो वरून ढेकर या पद्धतीने जाणार किंवा पाद या पद्धतीने जाणार, पण त्या दोन्ही बाजूने नाही गेला की मग काय व्हायला लागतं, मग तो शरीरात कुठे, आणि जनरली आपण बघा आपल्या घरात कचरा काढून गेल्यावर पण एका कोपऱ्यामध्ये आपल्याला केस फिरताना दिसतो, तर कोपऱ्यात जाऊन कचरा अडकतो, तसं आपल्या शरीरातल्या कोपऱ्यात जाऊन हा वात अडकतो। मग आपल्या हाताची पेरं दुखणार, जॉईंट्स दुखणार, खांदे दुखणार, पोटात दुखणार, ह्या सगळ्या गॅस आणि वात हा प्रकार सुरुवात होतो ह्या वायूमुळे। तुमचा नको असलेला तयार झालेला वायू योग्य रीतीने निघून न गेल्यामुळे तो तुम्हाला त्रासदायक होतो आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला दुखायला लागतं। आणि दुखल्या लगेच आपण जर का पटकन जाऊन पेन किलर घेत असू तर ही सवय असेल तर बंद करा। प्रयत्न करा की कुठल्याही पद्धतीचं केमिकल आणि कशाचाही आधार न घेता तुमच्या शरीरातलं दुखणं अशा पद्धतीने बसून काढायचा प्रयत्न करा। तर आज आपलं झालं, म्हणजे गेल्या वेळेला पण मी तुम्हाला दाखवलं आणि आज त्याची जास्त माहिती सांगितली। पहिली मुद्रा ज्ञान मुद्रा, दुसरी मुद्रा वायू मुद्रा। हळूहळू आपण पुढचा पल्ला गाठूया। आपण माझं ऐकत आहात, कधी कधी कॉमेंट्स करतात, पुढे कोणाकोणाला पाठवतात, त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे।